या वादावर सत्ताधारी आणि विरोधकांचे तर्क आपण समजून घेणार आहोत। एका बाजूला सरकार असं म्हणतं की 3 भाषा शिकल्या तर बिघडलं कुठं। विरोधकांचा त्यांना प्रश्न आहे की किती राज्य 3 भाषा शिकवतात। सरकारचं म्हणणं आहे की त्रिभाषा सूत्र न्यायालयात टिकू शकलं नाही। विरोधक म्हणतात प्रशासकीय अधिकारी त्रिभाषा सूत्र लादत आहेत। मराठीला कसलाही धोका नाही असं सांगण्याचा प्रयत्न सरकार करत असलं तरी पण विरोधकांचं म्हणणं आहे आज हिंदी शिकवताय, उद्या मराठीची गळचेपी सरकार करेलच। हिंदी नको असेल तर इतर भारतीय भाषा शिका असा सल्ला सरकारने दिलाय। विरोधकांचं म्हणणं आहे इतर भारतीय भाषा शिकायची सोयच राज्यात पुरेशी उपलब्ध नाही। आता अन्य भाषा म्हटल्याप्रमाणे की 20 विद्यार्थी असतील तामिळी किंवा गुजराती, बंगालीचे किंवा मणिपुरी भाषेचे, तर आम्ही तिथल्या शिक्षकाशी संबंधून त्यांच्या मार्फत आम्ही ऑनलाईन शिकवू तुम्हाला। म्हणजे मला मणिपुरी शिकायची तुम्हाला तर मला ऑनलाईन शिकवावे। आता माझ्याकडे मोबाईल आहे का, अँड्रॉइड, शाळेमध्ये कॉम्प्युटर आहे का, त्या ठिकाणी टॅब आहे का, अशा अनेक प्रश्न आहेत ना। प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी नाहीत, काही ठिकाणी असतील की केवळ हिंदीसह अन्य कोणतीही तिसरी भाषा 1ली ते 5वीसाठी अनिवार्य नसेल। इतक्या सुस्पष्ट शब्दामध्ये तुम्ही आम्हाला शासन निर्णय काढून द्या, मुद्दा संपतो। तुम्ही हिंदीचा महाराष्ट्रात नसलेला विरोध अकारण कशासाठी वाढवत आहात? महाराष्ट्राने कधीच हिंदीला विरोध केलेला नाही, पण तुम्ही सक्ती करतायत, त्याचा विरोध लोक करतायत। शिक्षक कुठं मिळणार? अगोदर शिक्षकांची संख्या नाहीये, 9वीतल्या मुलांना 2रीतलं वाचता येत नाही असे रिपोर्ट्स आहेत। तर आपण त्याच्यावर किती बोजा टाकणार? शिक्षक कुठून आणणार? तर कित्येक शाळांना एकच शिक्षक आहे, ते असं तर त्याला 3ही भाषा शिकवा, गणित शिकवा, हे सगळं प्रचंड बोजा पडेल आणि त्यामुळे ह्या सगळ्याची हे सगळं टाळावं असं मला वाटतं।